व्यसन म्हणजे एक अशी साखळी जी स्वतःच्या आत्मविश्वासाला बांधून टाकते आणि स्वतःच्या पायांना मुक्त वाटेवर चालताना बेड्या घालते. या साखळ्यांपैकी प्रमुख साखळ्या म्हणजे दारू आणि सिगरेट. एक म्हणजे दारू, जी मला अस्तित्वाच्या जगातून नेऊन एका झगमगत्या आणि भ्रामक जगात बांधून टाकते. ती मला सतत आपलीशी वाटते, पण ती कधी स्वतःपासून आणि नात्यांपासून दूर नेते हे जाणूनच देत नाही. तिच्या मोहाने माझ्या शरीराला, बुद्धीला आणि भविष्याला इतकी घट्ट मिठी मारली आहे की ती सुटणे शक्य असूनही अशक्य वाटते. आणि दुसरी म्हणजे सिगरेट. सिगरेट ओढत असताना तिच्या प्रत्येक कसाबरोबर असं वाटतं की मी शांत होत आहे, पण खरी अशांतीची सुरुवात तिच्यापासूनच होते. तिचा प्रत्येक श्वास माझी शांतता, माझं शरीर आणि माझ्या मनाला जाळतो. असं वाटतं या दोन्ही साखळदंडांनी मला बांधून टाकले आणि रिकामं सोडलंय तो एकटेपणा, खचलेला आत्मविश्वास, जळालेलं शरीर, गुंतलेले मन, तुटलेले नाते, तुटलेल्या भावना, एक असं डगमगतं आयुष्य आणि एक भ्रामक भविष्य आणि शेवट उरलेला श्वास. या रडत्या डोळ्यांनी एकेकाळी छान आयुष्य पाहिलं, पण आता त्याच डोळ्यात अश्रूंचं दुःख तर असू शकत नाही. नक्कीच व्यसन असू शकतं, कारण हे डगमगतं शरीर, अस्ताव्यस्त मन, डोळ्यातील अश्रू आणि हा नशेचा पडदा. प्रत्येक दारूच्या घोटात, सिगरेटच्या श्वासात मी माझ्याच हाताने हा पडदा ओढून घेतला असं वाटतं. आणि वर त्याला पाणी घालतो हा एकटेपणाचा भ्रम. कारण जेव्हा मी पाठीमागे बघतो तेव्हा व्यसन नसून एक छान हस्त खेळतं आयुष्य दिसतं. पण आता तसं नाही. आता प्रत्येक सकाळ ही दारू करते आणि प्रत्येक विश्रांती ही सिगरेट करते. कधी चालता चालता नीट चालतो, तर कधी हा असा अपघात.
पण या अपघाताला अपघात नसून अपराध समजतो. हे माझ्या अंगावरचं रक्त नसून निघालेली नशा समजतो. हा नशेचा कल नसून आयुष्याचा गेलेला कल समजतो. हा झालेला अपघात नसून माझ्या हातून झालेला अपराध समजतो. आणि या शेवटच्या घोटासोबत आणि तोडलेल्या बाटलीसोबत असा निश्चय करतो की असा अपराध पुन्हा करणार नाही.